पण संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकतात। जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत, त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो महाराष्ट्र लुटला जातोय, हे दोन सुरतवाले व्यापारी, दोन व्यापारी सुरतेचे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत। आणि ही लूट मी होऊ देत नाही, ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते। महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही पर्वा करत नाही त्याची। महाराष्ट्राच्या आड जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे, पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका। महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, ही माझी शपथ आहे। तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही। मोदीजी मध्ये ते नेव्ही दिनासाठी आले होते, संकटात तर कधी आलेच नाहीत ना। अमित शहा आले ना नरेंद्र मोदी आले, इकडे सगळे तोक्ते आले, निसर्ग आला, मध्ये आणखीन काय काय वादळं आली। काजूला हमी भाव नाही पण गद्दाराला हमी भाव आहे, असं निवडणुकीत तुम्ही कधी वचन दिलं की गद्दाराला आम्ही लवकरच हमी भाव देऊ नये? आधी तुम्ही भाव देता, मग तुम्ही त्यांना घेऊन मग त्यांना निवडणुकीत उभं करता। मग 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगताय, विनायक राऊत तिकडे कंठशोष करतायत, काजूला हमी भाव द्या, हमी भाव द्या, हमी भाव द्या, तरी हमी भाव देत नाहीत। पण मोदीजी आले, सिंधुदुर्गात आले, मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जातील, पण घोषणा केलीच नाही। माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले। म्हणजे यांना आता कधी कोणी बोलण्याचं धाडस नाही करणार, कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगले बघतील आणि तेच उचलून गुजरातला नेतील। ही अशी यांची एक मानसिकता आहे। ज्या ज्या काही गोष्टी येणार होत्या, बल्क ड्रग पार्क येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता, टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही। कदाचित यांचं सरकार जाण्याची ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची 4 जूनला होऊ दे, मग मी 5 जूनला येतो देशामध्ये। म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय। म्हणून मागे मी म्हटलं होतं की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी। मग आज अमित शहा मी तुम्हाला आव्हान देतोय, परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार नाही। मी तर होऊ देणारच नाहीये, मी तर होऊच देणार नाहीये। पण अमित शहामध्ये जर हिम्मत असेल, हिम्मत आणि अमित शहा हा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हिम्मत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही। पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं, नाणार आमच्या माथ्यावर मारायचं, पुन्हा बारसू मारायचं, जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाकायचं, निसर्ग मारून टाकायचं, आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांतीयांचा डोळा आहे। जैतापूरची सुराजी काही मी नावं पाहिली, जमिनी कोणी खरेदी केल्या? सगळे यांचे बगल बच्चे। मग कोकण मोदी शहा वगैरे त्यांचीच नाव आहेत, 7 बरोबर यांची नावं चढली कशी?